नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मंडळी, एकादशीची तिथी भगवान विष्णूला समर्पित करण्यात आली आहे. यंदा श्रावण कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी ही 29 ऑगस्टला असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतील. तसेच भगवान विष्णूची कृपा मिळविण्यासाठी अजा एकादशीचे व्रत देखील केले जाते. या एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने विष्णूचे ध्यान करून एकादशीचा पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फळ प्राप्त होते. जाणून घेऊया अजा एकादशीची संपूर्ण कथा. तर मंडळी, अजा एकादशीची कथा ही सत्यवती राजा हरिश्चंद्राशी संबंधित आहे. कुंतीचा पुत्र युधिष्ठिर म्हणाला, हे भगवान, श्रावण कृष्ण पक्षात येणारी एकादशीचे नाव काय? मला या एकादशीचे महत्त्व सांगा. त्यावेळी मधुसूदन म्हणाले, या एकादशीचे नाव अजा एकादशी आहे. याचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. जो व्यक्ती या दिवशी भगवान ऋषिकेशची पूजा करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. चला जाणून घेऊया यामागची कथा. पौराणिक काळात हरिश्चंद्र नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करत होता. राजा त्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता. एकदा देवांनी त्यांची परीक्षा घेण्याची योजना आखली. राजाने स्वप्नात पाहिले की त्याने आपले राज्य विश्वामित्र ऋषींना दान केले आहे. एके दिवशी राजाने आपले वचन पाळण्यासाठी आणि मागच्या जन्मातील कर्माच्या परिणामामुळे आपला मुलगा आणि पत्नी यांना विकले. स्मशानभूमीत लोकांच्या अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या चांडाळाने हरिश्चंद्राला विकत घेतले होते. तो स्वतः चांडाळाचा गुलाम झाला. त्या चांडाळातून कफन घेण्याचे काम त्यांनी सुरू केले, परंतु त्याने सत्य कधीही सोडले नाही. बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्याला आपल्या कृत्याबद्दल वाईट वाटले. तो या सगळ्यांतून सुटण्याचा मार्ग शोधू लागला. गौतम ऋषी आपल्या जवळ पोहोचावे असे त्याला वाटत असताना ते समोर आले. हरिश्चंद्राने त्यांना नमस्कार केला आणि त्याच्या दुःखाची गोष्ट सांगू लागला. राजा हरिश्चंद्राची दुःखद कथा ऐकून महर्षी गौतमही दुःखी झाले. तेव्हा ते राजाला म्हणाले, हे राजा, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजा एकादशी आहे. या एकादशीला विधीप्रमाणे व्रत करा, तसेच रात्री जागरण करून पारायण करा. यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील. असे सांगून महर्षी गौतम अंतर्ध्यान पावले. अजा एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षीच्या सल्ल्यानुसार विधिवत व्रत आणि पारायण केले. या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली. तसेच स्वर्गात ढोल वाजू लागले आणि फुलांचा वर्षाव सुरू झाला. राजाला समोर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवेंद्र असे देव उभे राहिलेले दिसले. आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्याची पत्नी शाही वस्त्रे आणि दागिने परिधान केलेली दिसली. व्रताच्या प्रभावामुळे राजाला त्याचे राज्य परत मिळाले. ऋषींनी हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी केले होते, परंतु अजा एकादशीच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे ऋषींनी निर्माण केलेला सर्व भ्रम संपला आणि शेवटी हरिश्चंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेले. जे लोक हे व्रत नियमितपणे पाळतात आणि रात्री जागरण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्यांना स्वर्ग प्राप्त होतो. या एकादशी व्रताची कथा नुसती श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण
व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.